आज आपण ना अगदी बाहेर मिळते तशीच काय त्याही पेक्षा भारी भडंग घरच्या घरी बनवूया. आणि बाहेर भडंग बनवताना त्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ वापरला जातो. तोच सिक्रेट पदार्थ वापरून आजची आपण भडंग बनवणार आहोत. त्यामुळे तुम्ही बनवलेली भडंग सुद्धा अगदी बाहेरच्या सारखीच काय त्यापेक्षाही जबरदस्त बनेल. सर्वात आधी इथे मी अर्धा किलो चिरमुरे घेतले आहेत, ज्याला मुरमुरे सुद्धा म्हणतात. आता हे जर मऊ पडले असतील तर भाजून घ्या किंवा उन्हामध्ये ठेवा. मी घेतलेले छान कुरकुरीत आहेत. त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये अर्धी वाटी तेल घालायचं. वजनी प्रमाणामध्ये तेल 150 ml आहे. आता यामध्ये तेल गरम झालं की 200 ग्रॅम शेंगदाणे घालायचे आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत, साल टचकेपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचे. तर इथे पहा, शेंगदाणे मी छान सोनेरी रंग येईपर्यंत, साल टचकेपर्यंत तेलामध्ये खमंग खरपूस असे भाजून घेतले आहेत. आता हे शेंगदाणे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. त्यानंतर आता त्याच तेलामध्ये इथे मी मुठभर कढीपत्त्याची पानं घेतली आहेत. कढीपत्ता घालायचा आणि तो सुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा. कढीपत्ता ओलसर ठेवायचा नाही, नाहीतर मग भडंग सुद्धा मऊ पडेल. त्यामुळे छान कुरकुरीत होईपर्यंत कढीपत्ता सुद्धा आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर आता त्याच तेलामध्ये इथे मी अर्धी वाटी लसूण जाडसर असा ठेचून घेतला आहे. तो लसूण घालायचा आणि आता लसूण सुद्धा छान सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचा. मी जी भडंगची रेसिपी सांगतेय इतकी सोपी आहे, पण या पद्धतीने जर तुम्ही बनवलीत ना, तर खरंच बाहेरची भडंग विसरून जाल आणि नेहमी घरी याच पद्धतीने बनवाल. तर इथे पहा, लसूण सुद्धा छान सोनेरी रंग येईपर्यंत मी तळून घेतला आहे. आता हा लसूण सुद्धा एका वाटीमध्ये आपण काढून तर इथे पहा, लसूण सुद्धा एका वाटीमध्ये काढून घेतला. आता गॅस बंद करायचा आणि कढईमध्ये जे तेल शिल्लक आहे त्यामध्ये 1 चमचा हळद आणि 6 चमचे इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे, ती आणि गॅस बंद ठेवूनच तेलामध्ये मिक्स करून घ्यायची. तेल आधीच छान गरम आहे, त्यामुळे गॅस चालू ठेवायची गरज नाही, नाहीतर मग लाल मिरची पावडर करपू शकते. आता मुरमुऱ्यामध्ये हे सर्व साहित्य घालून घेऊयात. त्यासाठी सर्वात आधी इथे मी जे शेंगदाणे तेलामध्ये भाजून घेतले आहेत ते घातले आहेत. त्यानंतर तळून घेतलेला कढीपत्ता, तळून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि त्यासोबतच जो मसाला मी भाजून घेतलाय तो सुद्धा घालणार आहे. मसाल्यामध्ये काय होतं, लाल मिरची पावडर आणि हळद. आता हे सर्व एकसारखं मिक्स करायचं आणि भडंगसाठी लागणारा सिक्रेट मसाला आपल्याला यामध्ये अजून घालायचा आहे, तो आपण पुढे घालणार आहोत. पण सर्वात आधी हे सर्व आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचंय. तर इथे पहा, सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे. अजूनही तुम्हाला भडंगचा रंग थोडासा फिकट वाटत असेल, पण आपला सिक्रेट पदार्थ घातल्यानंतर तो छान उठून दिसेल. त्यासाठी सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 मोठे चमचे साखर घ्यायची, 1 चमचा मीठ घ्यायचं आणि तो सिक्रेट पदार्थ म्हणजे इथे मी 4 मोठे चमचे डाळवं घेतलं आहे. हे सर्व साहित्य मिक्सरला फिरून याची पावडर करायची आणि ही तयार पावडर या भडंगमध्ये घालायची. साखर आणि मिठामुळे बाहेरच्या सारखी भडंगला चव तर येतेच, पण आपण यामध्ये जे डाळवं घातलं आहे त्याच्यामुळे काय होतं, आपण भडंगमध्ये जे मसाले घातले आहेत ते मुरमुऱ्यांना छान एकसारखे चिटकून राहतात आणि ही भडंग खाताना चवीमध्ये कुठेही फरक वाटत नाही आणि बाहेर मिळते त्याही पेक्षा चवीला भन्नाट तयार होते आणि 1 ते 2 महिने छान टिकते. पण या पद्धतीने जर भडंग बनवली तर 1 दिवस पण राहणार नाही, इतके सर्वजण घरचे आवडीने खातील. आता तुम्ही या भडंगचा रंग पाहू शकता. जेव्हा आपण ही मसाला पावडर मिक्स केली नव्हती, तेव्हा तुम्ही रंग पाहिला आणि आता सुद्धा एकदम बाहेरच्या सारखी भडंग दिसतीये आणि चवीला म्हणाल ना, तर त्याही पेक्षा जबरदस्त झाली होती. तर एकदा माझ्या या सिक्रेट पद्धतीने ही भडंग नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.